नमस्कार मंडळी. तर आज दसरा आहे आणि आता वाजले संध्याकाळचे 5. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तो काय काम चालू आहे? मग आता सोमू झोपली तर झाडझूड करून घेते लवकर, म्हणजे स्वयंपाकाला लागतंय तो पटकन. अच्छा, तर समूह झोपलेली आहे पा. किती वेळ जागी होती आज ही? आज ही 2-1 तास जागी होती, नाही तर मग सकाळची झोपूच राहिली. अच्छा, तर आता आम्हाला फुलं आणायला जायचंय. सोनूच्या बाप्पा सोनून दोन्ही गाड्या किती चकचक धुतल्या त्या बी दाखवा. हा, नाही सोनून आणि त्याच्या मित्रांना. आम्हाला पूजा वगैरे काही चालत नाही, पण आम्ही गाड्या धुतल्या आणि त्यांना हार घालणार आहे. हा, आणि पूजा आमची पुतणी करणार आहे. हा, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो की माझ्या चुलत भावाला मुलगा झाला, त्याच्यामुळे आता आम्ही 12 दिवस विटाळ पाळणार आहे. आम्हाला पूजा अर्चना देवधर्म काही चालत नाही आता. तर घरामध्ये जी शस्त्रपूजा राहते किंवा शेतीतली जी अवजारं राहते त्याची पूजा करण्यात येते. ती पूजा काही करणार नाही आपण, पण ह्या ज्या 2 गाड्या आहे आपल्याकडं त्याची आपण पूजा करणार आहे माया पुतणीच्या आणि जावयाच्या हातानं. कारण आपण पाहुण्याच्या हातानं पूजा करू शकतो. तर चला आता आम्ही चाललो पा फुलं आणायला भोकरदानला. मी सोन्याचा मित्र. तर मंडळी, ह्यावर्षी फुलं लय सस्ते होते पा. 10-20 रुपये किलो आणि ह्या पन्न्या 10-10 रुपयाला होत्या पा भरे. लय सस्ते फुलं आहे मंडळी. हे फुलं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बिलकुल परवडलं नसन यंदा. तर मंडळी, आता वाजले पा 6:30. सोनूची मम्मी म्हणे की तुम्ही हार घेऊन या म्हणे 3. तर मला फुलं सस्ते भेटले तर मी फुलं घेऊन आलो. आता घरी आल्यावर म्हणते ती की तुम्ही फुलं आणले ना, आता तुम्हीच ववत बसा. ते तुम्हाला हार सांगितले होते तर ऐकलं नाही तुम्ही. टाइम लागतो पण चपात्याला. तर आता ववतो मग काय गुपचूप. बाबा मी दूध आणते काकूची तुमचं. हा, इकडं रामेश्वर, सीता, डुग्गू सगळे वव राहिले. तर हे माझी पुतणी आणि जावई आहे पा, ते गाडीची पूजा करणार आहे आता त्यांच्या हातानं. ही जी गाडी आहे आपली आल्टो, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. ही माझ्या साडूची गाडी आहे. माझ्या साल्यानं मला घेऊन दिली होती 50,000मध्ये. तर ही गाडी मला लय परवडली पा. तिचे पैसे तिनं आता लोक फेडून टाकले. मी जवळजवळ अर्धा महाराष्ट्र हिच्यात हिंडून आलो. सोनूच्या मम्मीच्या पोटात स्वामिनी होती तेव्हा आम्ही मोटरसायकलवर हिंडत होतो. तर आमच्या सालेसाहेबाला क्यू आली, तर मग ते आमच्यासाठी गाड्या पाहत होते. तर आमचं बजेट कमी असल्यामुळे आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला आल्टो, मारुती 800 अशी लहानशी गाडी पहा, 50-50 हजार लाखभर रुपयापर्यंत. मग ही गाडी त्यांनी मला घेऊन दिली आमच्या साडूची. शाळामध्ये मग नोटबुक. तर ही नाते आमची पहा कशी बाबाजवळ बसली. हा, ती म्हणते मला शाळेत जाणे उद्या आरू सांग. हा, तर तिला आरू संग पाठवा उद्या शाळेत. काय काय लागतं तुला शाळा सांग बरं. डबा घेऊन जायचा, बाकी काही नेणं हो का नाव. बरी का सर्दी? लय सर्दी हो तिला आहे ना. सकाळी दिलं तर मी औषध, पण आता डबल दिन लागणार. खोकला बी वाटते तिला आहे ना. खोकला बी दिला. बरेच जण म्हणते मला की मोठी गाडी घे, स्विफ्ट वगैरे, आयफोन घे. पण गाड्या घोड्यात आणि ह्या अशा महागाड्या फोनमध्ये पैसे टाकून 2 लाखाचे 1 लाखच होणार आहे. त्याच्यामुळं मी ठरवलं की घर एकदा व्यवस्थित करून घेऊ, शेती एकदा डेव्हलप करून घेऊ. तर आल्टोची पूजा झाली, आता 2 व्हीलरची पूजा करू. बाया माझ्याकडे पाय ना बाई एकदा. तर ही नाथ आहे, ती म्हणत होती की मला ववाळायचं. तिनं ववाळलं आणि मग ती म्हणते की ती शूटिंग दाखवा मला. मायना समूला बी आणलं पा बाहेर. समू ऐ काय 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 तुला नाही करायची का पूजा? ती मोठी झाल्यावर मोठी झाल्यावर. हा, आणि आता हे डुग्गू आणि आरू दोन्ही बी वावळतायत परत. तिला लयच आनंद होतो बाबा. लेकरायचा नाद कसा राहतो. तर मग आपण त्यांची इच्छा होती दोघीची वावळाची, तर त्यांना परत वावळू दिलं गाडीला. आणि नंतर मग मोटरसायकलीची पूजा करून घेतली. आमचे जावई म्हणे की मधी बी एक स्वास्तिक काढू म्हणे. त्यांनी एक मधी स्वास्तिक काढलं
आणि मग आपली पूजा झाली. तर लेकीचे आणि जावयाचे खूप खूप धन्यवाद. आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या भावकीतल्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला, त्यांच्या पाया पाडायला. तर मंडळी आता वाजले 8 आणि आज काय करू राहिली तू जेवायला? आज मी खिचडीच करू राहिली सोनूज पप्पा. काऊन? सकाळच्या 2-3 भाकरी पडलेल्या आहे आणि मला दूध आणलं. आईला सीता भाजी देणार आहे, तर मग तुम्ही आता खिचडीच खा आजचे दिवस. हा, शॉर्टकट मध्ये आवडते, कारण की आम्हाला आज पूजा चालत नाही, त्याच्यामुळे गोडधोड बी काहीच केलं नाही. हा, तर आज मस्त खिचडीचा बेत आहे. काय काय टाकलं याच्यात? याच्यामध्ये का जिरं, मोहरी, कांदा, आलू, कढीपत्ता. ओके. आणि हे टमाटर टाकणार आहे, लसण अद्रकची पेस्ट आहे, कोथमीर आहे. हा हे तळलं की आता ही लसूण अद्रकची पेस्ट टाकून द्यायची आहे ना. हा, कांदा लसूण मसाला आणि परवीन मसाला, लाल मिरची. हा, याला बिर्याणी मसाला पाहिजे पण नाही आहे आमच्याकडं, तर ऍडजस्ट करून घेऊ. हा, आणि हे तांदूळ आहे, तर हे तांदूळ कोणते काही माहित नाही पण मस्त आहे चवीला आहे ना. हा, चवदार लागते. सोन्या तो काय चालू आहे? ते फोन पुरल पप्पा दर्शक आता. बर, फोन म्हणजे सगळ्यांना ते मेसेज पाठवतोय हार्दिक शुभेच्छा दशऱ्याच्या. मित्रांना, नाही मित्रांना, पाहुण्यांना, सगळ्यांना, शिक्षकांना. शिक्षकांना नंबरच नाही आमच्याकडं. क्लास टीचरला ठेवेल. क्लास टीचरचे नंबर ग्रुपवरून घ्यायचे ना. त्यावर काही माहितीच राहत नाही, वेगळे वेगळे टीचर राहते ना. तुझे टीचरचे नंबर घ्यायचे आणि त्यांना पर्सनल मेसेज टाकायचा, शुभेच्छा द्यायच्या, त्यांना चांगलं वाटेल ना. हा, आणि इकडे समूचं काय चालू आहे? डान्स चालू आहे. आज दिवसभर झोपेल होती माती. आणि मायनं आज कंस मोल्डे. उद्या येतो मामी तुला मदत करू लागालो. आज काही जमलं नाही मला. उद्या ये सोंगू लागायला. सोंगू लागतो. हा, आणि ही बी येईन. दोघं बापले तो या. तू पक्क ओळखी भाऊ तुला. हाव का? हाव. सोनूज पप्पा, हा, ते गायत्री ते आले होते ना, हा, तर ते बोलायला लागले, डायरेक्ट रडायला लागली. ती ओळखते बरं का आपल्याला, चांगलंच ओळखते आपल्या घरातल्या सगळ्यांना. ती आता हा, आज दसरा आहे तर माया भाच्या आलत्या पा दर्शन घ्यायला. हा, तर आम्हाला पण जायचंय आता दर्शन घ्यायला. हा, सगळ्याचं दर्शन घ्यायला जायचं. दाखवतो तुम्हाला व्हिडिओत आमची भावकी आज सगळी. हा, आहे ना. तर ह्यो लेख आहे मावा, याला एखादी पोरगी पा. त्याला 2 व्हीलरचं गॅरेज टाकायचंय. जागा पाहणं चालू आहे आमची आनवा पाट्याजवळ. आहे ना. तर चांगली मुलगी असली तर सांगा बरं का. हा, कुठं जायचं काम नाही. कमून आणा जाईल. 2-3 हजार रुपये रोजची कशी बी घरी. टेन्शन नाही. हा, तिला फक्त खायचं प्यायचं आणि याची काळजी घ्यायची. बस हा, झालं. आणि दुसरा लेख आहे, याचं काही आम्हाला टेन्शन नाही. हे स्वतःच पोरगी पोहून आणणार आहे. मामाची सांगू आपण. फक्त आपल्या जातीचीच पाहिजे हो. तर आज आम्ही तुम्हाला आमची सगळी भावकी दाखवतो. दर्शन घ्यायचे निमतान जाणार असे तर दाखवतो तुम्हाला. आमच्या भाऊकीत सगळ्यात मोठे आमचे बाबा आहे, वयस्कर. हा, तर बाबाचं दर्शन घेऊ. होईन होईन बाबा. होईन बाबा, होईन. बाबा दरवर्षी असंच म्हणते. खरंच ना. नाही रे, होईन होईन. ते आमचे मामा. हा, वडील माझे. पहा, मध्ये आते लानी माय आणि आजी बी आहे. हा, चांगला आशीर्वाद दे मा. हा, चांगला आशीर्वाद आहे. आशीर्वाद नांदरी दोघांना. नादर आहे ना. हा, आणि ही आई आहे माई. देवाच पा आता सोनं घेणं तर काही आम्ही वाटूनही राहिलो कोणाला. नसले चालतं. दर्शन घेऊन राहिलो. दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. आमच्या सोनूनी सगळ्यात अगोदर सगळेच दर्शन घेतले. हा, बरं झालं माझा कॅमेरा धरून राहिला. हा, चला. आणि आता मोठे मायचं दर्शन घेऊ. चांगला आशीर्वाद देऊ मग. समूह खेळू राहिली. तर माय तिच्या जवळ. आम्ही येतो बाई आता दर्शन घेऊन. हा,
हे माझ्या चुलत्याच्या घरी आलो मी. त्याच्या 2 मोटरसायकली, ट्रॅक्टर, दुसरं आणखी पाठीमागं टारली वगैरे. गणेश गोरे त्यांचं नाव आणि हा त्यांचा लहाना चिरंजीव म्हणजे माझा चुलत भाऊ. आणि हे होते त्यांचे मोठे चिरंजीव. हे आहेत बघा माझे चुलते आणि चुलती. तर आता दर्शन घेऊ. तर ह्या शारदा काकू पहा आपल्या स्वामिनीला रोज भेटायला येत्या. तुम्ही बी व्हिडिओमध्ये आपल्या पाहिलंच असन त्यांना. ते दोघं पण श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी. दर्शन घ्यायचं तुमचं. व्हिडिओच्या नादात मी विसरूनच गेलतो काकूचं दर्शन घ्यायचं. तर हे जे चुलते माझे माझ्या वडिलाचे सक्के चुलत भाऊ आहे. म्हणजे आमच्या घरातलंच घर आहे. आणि आमच्या चुलत्याचा स्वभाव कामाशी काम आणि देवधर्म. काकू जरा भंगट स्वभावाचे आहे पण चुलते जे तर जरा चाप्टर आहे, हुशार आहे जरा आणि थोडे सनपट बी आहे. त्याच्यामुळं मी लहानपणापासून त्यांना घाबरत होतो आणि अजून बी घाबरतो. पण काही मार्गदर्शन लागलं त्याला, जरा बाहेरचं मार्केटचं नॉलेज जास्त आहे तर ते जरा योग्य मार्गदर्शन करते मला. तर दुसरे एक चुलते माझे विठ्ठल गोरे, त्यांच्या घरी आलो आम्ही आता. त्याने आत्ताच गाडी घेतली पहा नवीन स्प्लेंडर प्लस. आणि ही त्यांची जुनी स्प्लेंडर प्लस. खेडेगावामध्ये नाही का अशा रप अँड टप गाड्या लागतात, त्याच्यामुळं त्यांनी नवी क्रिंग गाडी घेतली आता. आणि ही एक गाडी आहे त्यांच्याकडे. तर त्यानं हे मागच्या वर्षी घर बांधलं पहा मोठं लट. 20 लाख रुपये माझ्या हिसाबानं खर्च आला असन त्याला. सगळं काम करून घेतलं त्याने एकदाच. फरशी बिरशी किचन वगैरे सगळं एकदम टकाटक. हे पहा माझ्या चुलत्यानं कसं डेकोरेशन केलं. चुलतीन केलं, चुलत्याने केलं. तुम्ही ते करू लागला आप्पा. कापून केलं कापून केलं. हे हार पहा आता तुम्हाला हार दाखवतो. दाखव सोन देखो. तर ह्यो जवळजवळ 12 फूट 15 फूट हार केला. हे कुठं लावणे आप्पा? बाहेर. हा, त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. टोटल भाजीपाला आहे त्यांच्याकडे. गोबी, मिरच्या, टमाटे, वांगे. तर ते दिवसभर त्यात बिझी राहते म्हणून त्यांचं थोडंसं आता आरामानं चालू आहे. तर आता आप्पाचं दर्शन घेतो आम्ही. कापूया. तर आमच्या जोडीला चांगला आशीर्वाद द्या आप्पा. आमच्याकडं चुलत्याला आप्पा म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते कमेंट मध्ये सांगा. त्यांची छोटी नाही घेऊ दे. ते सारखेच वय ना पण त्यांचं चुलत्या पुतण्याचं गोलू असेल ना मध्ये दर्शनाला जाईल का. तुम्हाला माहित असं आम्ही माळी आहे. माझ्या चुलत्यानं घर बांधलं 20 लाख रुपयाचं. बाहेरून उभं राहिलं माणूस की पहिला सावता माळ्याचा फोटो दिसतो. बघा किती मस्त फोटो आहे. त्यांना एकदम घराची शोभा वाढली आणि ते धार्मिक त्यांना आवड आहे. रोज सकाळ संध्याकाळ दत्त मंदिरात आरती वगैरे करते ते. आत्ता पाठीमागं आपण एक रील बी टाकली तुपा भांडाऱ्याची, दाखवलं होतं आम्ही तुम्हाला. तर धार्मिक आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे त्यांच्या घरी. आणि ही रांगोळी बघा किती छान काढली आमच्या काकूना. तुमच्या घरी या. जास्त त्याच्या घरी आम्ही लवकर या. कोण नाही तर हा पुतण्या होता. त्याला म्हणलं आम्ही येतो तिकडं घरी तुमच्या. काय झालं तुला? काय लागतं मला सांग. काय झालेलं वहिनी? ड्रेस लागतो. कोणता ड्रेस लागतो मग घाल द्यायचा. तुला मी उद्या ड्रेस घेणार आहे. उद्या आता अंधार झाला बाई. आणि तिला खरंच उद्या ड्रेस घेणार आहे मी. पण आता कसं आता दुकानं बंद झाली. आता 9 वाजले. आपल्या घरातली घ्या खातील घालता. तर या वहिनी माझ्या तुम्ही व्हिडिओत पाहता. दर्शन घेऊ त्याचं आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी राहतोच आपल्याला. त्याच्यामुळे काही मागणार नाही आपण. त्यांना चांगला आशीर्वाद द्या म्हणून. आमच्या भावकीमध्ये ना एक आमचे बाबा आणि या दुसरे एक आई आहे पा वयस्कर. आता त्याला चालता येत नाही. असं कुबड्या चालते त्या आणि थोडं ऐकायला कमी येतं. बाकी ठणठणीत येते अजून. त्याला काही दवाखाने माहीत नाही. न्यायचं बी काम नाही पडत. आमचे चुलते देवरा आप्पा त्याच्या घरी येईल आम्ही. तर त्याला नातू झाला त्याच्यामुळं 2-3 सदस्य त्यांच्या घरी नाहीये. आणि ही रेणुका आहे. तिचं गाव सुरंगळी. इथं शिक्षणासाठी राहते मामाच्या घरी. भाची आहे माझी. अरे बाप.
तर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ मध्ये गणेश ना स्वामिनीचं दर्शन घेतलं होतं, पाठीमागे एक रील टाकली होती. तर भाचीचं दर्शन घेणं हे चांगलं राहतं. खरंच चांगलं राहतं. तर आशीर्वाद द्यायला नाही आम्हाला. गेलं ना. हे माझे वडील बंधू म्हणजे भावकीमध्ये सगळ्यात मोठे. तर ते वडील बंधू आहे माझे कैलास गोरे. आणि ह्या वहिनी हे पुतणे माझे सागर आणि पुतण सून. तर भाऊ जाऊ द्या दर्शनात. आणि नातू दाखव. नातू हा चेहरा. हाय. तुमचं नातू आजी बाबा काय आजी बाबा कुठे बाबा. तर त्याचं नाव राजवीर ठेवले बघा. तो बी येतो पुढच्या वर्षी दर्शन घ्यायला आजी बाबाचं. या पै पण असते मी. हा मला द्या ना आता कोणतं दोन द्याला. अष्टपुत्र भाऊ. स्वयंपाक झाला स्वामी राईजवळ वरचं दर्शन. अगं मी येईन म्हणलं तर मग येणच नाही झालं. नाही कस काय झालं परवाच मग मस्त झालं. पाऊस जरा जाताना परिश्रम केलं पावसाने. चांगलं झालं. चांगला आशीर्वाद देते यायला. चांगला द्याला. भाऊचं घेतलं दर्शन. हा परत घे. डबल आशीर्वाद. आणि हे माझे चुलते होते पहा, कोरोनात वारले ते. त्यांना थोडा अर्धांगवायू वगैरेचा त्रास होता. तर ते सगळ्या आमच्या भावकीचे कारभारी होते. आणि आमच्या ज्या काकू आहे मोठी माय ते बी कारभारीच म्हणत होते त्याला आहे ना. आणि थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी एक हे दाखवलं होतं पुतना माझा. त्याला हे टाकायचं होतं काय गॅरेज. हे त्याचं घर आहे पहा. त्याच्या घरासमोर पहा किती गाड्या आहेत. तो का त्याच्या घरच्याच गाड्या सर्व्हिसिंग करतो का काय माहित बाबा, एवढ्या गाड्या आहे. ही माझी सगळ्यात मोठी चुलती. आम्ही सगळे मोठी माय म्हणतो. आणि मोठी मायाचा कायम आशीर्वाद राहतो आम्हाला. मार्गदर्शन राहतं. काही चुकलं उकलं तर सांगत राहते. काय आशीर्वाद त्याला आज मला. तुला आशीर्वाद द्यायला नाही रे भाऊ. बिगर आशीर्वाद. हे माझे बंधू एकनाथ गोरे आणि अंजना वहिनी. आणि ही त्यांची कन्या. आणि त्याचा पुत्र संभाजी करलाय. हा ते JEE ची तयारी करून आला इंजिनिअरिंगची. आणि ही श्रावणी ही गावात शाळेत जाते. कितीला आहे. 4थीला आहे. हुशार आहे. दोन्ही मी लेकर द्यायचे. तर त्यांचं दर्शन घेऊ आता आपण. तर माझ्या भावाने यंदा मिरच्या लावल्या होत्या. 2 लाख रुपये कमवले माझ्या भावाने आता मिरच्यामध्ये. अभिनंदन त्याचं. तर मेहनती जोडी आहे. आणि जो मेहनत करतो त्याला देव फळ बरोबर देतो. ह्या माझ्या भावाने काही दिवस किराणा दुकानावर काम केलं. आता त्यानं शेती वगैरे थोडी डेव्हलप केली. विहीर बनवली. शेतात गाळ वगैरे टाकला. आणि जास्तीत जास्त शेती ही ओलिताखाली आणली. बागायती केली. तर आता चांगलं उत्पादन होतंय. त्याला घरदार वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलंय त्यानं. तर हे माझे बंधू आहे पिंटू गोरे. हे लय मोकळ्या मानाचे. याच्या पोटात काहीच राहत नाही. आणि त्यांना काही नॉलेज बी असलं ना तर लगेच सांगून टाकते ते. मी पहिल्यांदा संभाजीनगरला होतो. तर मला शेतीतलं काही माहित नव्हतं. तर कोणतं खत टाकायचं, कोणतं औषध फवारायचं ते सगळं सांगितलं होतं त्यानं. आणि मला पहिल्याच वर्षी एकरी 10 क्विंटल कापूस झालता आहे ना. हा तर चांगला आशीर्वाद दे भाऊ मला. चांगला आहे बाबा चांगला. हा आणि या वहिनी. तर यांचं नाव रेखा वहिनी आहे. आणि तुम्हाला मी आता सगळी भावकी जवळजवळ दाखवत आणली. एकच घर राहिलं ते बी दाखवतो पुढं. सगळे मिळून मिसळून राहणारे, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे. आणि आता आलो आपण शिवाप्पाच्या घरी. तर त्याला आत्ताच नातू झाला. म्हणजे मला पुतण्या झाला. 1 वर्ष झालं त्याला. 2-3 दिवसापूर्वी त्याचा वाढदिवस होता. आणि आम्ही इथं नव्हतो. तुळजापूर पंढरपूरला हिंडत होतो. तर त्याची गाडी दाखवतो तुम्हाला आमच्या पुतण्याची. हाय समर्थ. हा समर्थ नाव आहे. स्वामी समर्थच्या नावावरूनच ठेवलेलं. तर त्याची गाडी पहा तुम्ही. त्याच्या मामाला गाडी आणली म्हणते. आणि त्याला हारगीर पहा किती मस्त टाकला. जवळून दाखवू गाडी.
दळून दाखवली. तर तो जरा लाडका आहे त्याच्यामुळे त्याला खेळणे बी पहा तुम्ही किती भारी भारी आहे. तेवढ्यात बसली म्हणली 6,000. मामा 6,000 घेतली ना, रुपये. मामाचं नाव घ्या त्याच्यात. तर मी त्याला जरा व्यवस्थित दाखवतो, सोन्याला दाखवता येणार नाही. सोनच्यापाशीच मामाने घेतलेले. अरे हा. मोठ्या अरे, पगार तो हा. मामाचा. तर त्याला फेटा बांधला होता, त्याला काढून टाकला. काय हॅप्पी दसरा, हॅप्पी दसरा बाळा. अंकल बरोबर. तर मग जरा इकडे येणं जाणं कमी राहतं. तो ते ओळखत नाही. हा ते ओळखत नाही, पण तू येत असतो बाबा संग आमच्या घरी थोडं फिरत फिरत. तर ही अशी गाडी त्याची छान. मामाने घेतली म्हणा ना. तर मामाने घेतली नाही, आम्हाला आमचं मोठेपण सांगायला आवडतं. हो, तुमचा कसा? मामाने घेतली, मामाचाच मोठा बहिणा पाहिजे ना मग. तर त्याने ही गाडी त्याच्या मामाना बर्थडेला घेतली. हा तर त्याच्या मामाने घेतली बर्थडेला. हा 1 वर्षाचा आहे तो आता. हा तर असा खेळतो पा. स्वामीने मोठ्या माझ्याजवळ आहे. जागीच आहे. झोपते का? ते का 10 वाजलो. 10 वाजते ना. पण रातचं झोपते मग. हा. मी तुकडा इकडे तोड करा तुम्ही इकडून उचड. तर हे माझे शिवाप्पा आणि मधुरा काकू आहे. ह्या आप्पाला बी माय बापावनी 2 बायका आहे. तर मला अजून एक काकू आहे, राधा काकू नाव आहे त्याचं. त्याचं आत्ताच ऑपरेशन झालं पाठीमाग. आणि 2 जण भाऊ येते. एक संतोष जो आत्ता होता व्हिडिओ मध्ये, आणि एकाचं नाव गोटू आहे. त्याचं नाव काय? रोहन आहे त्याचं नाव. तर त्याला अजून गोटूच म्हणते सगळे. तर त्यांना दुधाचं हे टाकलेलं आहे बिझनेस संभाजीनगरला. तर तो तिकडं राहतो. आणि हे जे शिवाप्पाचं घर आहे, तर यायचं वैशिष्ट्य म्हणजे कामाशी काम बस, बाकी कोणाच्या आदात नाही मदत नाही. समर्थ दर्शन घेतोय पहा आता. तर तुला आशीर्वाद आहे, तू लवकर मोठा हो आणि खूप हुशार निघो सगळ्या भावकीत. आणि सोनूच्या मम्मीचं बी दर्शन घेतलं त्यानं. येऊ काकू मग. येतो. तर आता आलो आम्ही सुभाष भाऊकडं. पण हे सुभाष भाऊचं असं आहे, समजा याच्या सोबत मग काही होईल बी असली एखाद, पण माझ्यावर जर संकट आलं तर ह्यो पहिला पळत येतो, असा स्वभाव याचा. तर भाऊचं दर्शन घेऊ आता. आणि अडचणीत तो पहिला धावत येणार. आणि ह्या वहिनी माझ्या दुर्गा वहिनी, ह्या बिचाऱ्या साध्या बोळ्या आहे स्वभावाला, पण यायला मला लय राग येतो. कस काय काय माहिती, त्याला सगळ्याचाच राग येतो. पण मनाला चांगलं आहे, मला काही रात नाही द्यायचं. तर चला आता संपली आपली सगळी भावकी. सोनू घ्यायचे दर्शन. आज आठवण आली पहा मला. माझा आणखी एक भाऊ होता गजू म्हणून, तो वारला 2-3 वर्षापूर्वी. तो सुभाष भाऊचा सक्का भाऊ होता, माझ्याच वयाचा होता. हृदयविकाराच्या झटक्याने आणि वारला. त्यांची मोठी मुलगी हा आयुष्यमान भाऊ ते भक्ती व्हिडिओ ते. हा काही नाही होत भक्ती. रात्रीच टाइम येईल विचार बरोबर ये. तर ही भक्ती आहे. 2 कन्या आहे त्यांना. आणि हा ही सगळ्यात जास्त हुशार आहे त्याच्या घरात. कारभारीने त्याच्या घरात. हा तर कोमल हिचं नाव, भक्ती. आणि ही भक्ती. हा तर ते आमच्यापेक्षा डबल नशीबवाने. आम्हाला एकच आहे, त्याला 2 आहे. तर झाले आपले दर्शन घेणं. चला आता घरी. तर आलो पहा सगळ्या भावकीचं दर्शन घेऊन घरी. भारी वाटलं. सणवार याच्यासाठीच लावेल राहते, बरोबर आहे का नाही. या सणावाराला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेते, सगळ्यांना भेटते. आणि समू झोपली का नाही? नाही हो, जागीची. जागीच आहे मी. पण डोळे तारवटले आता. हा तर तिला झोप येऊ राहिली. आई तू जेवली का? मी जेवले जेव ना थोडस आमच्या बरोबर आता. नाही, आता हात धुतला आणि इकडेच आले.
तर मग आता कोण सांभाळन स्वामिनीला? मी सांभाळू का? नाही मी तुम्ही जेवा मी सांभाळती का? तुला भूक नाही लागली का? नाही तर तुम्ही जेवा ना दोघी. नको जेवा तुम्ही, मी सांभाळते. स्वामीनी झोपून बी आता. आता वाजले 9:30. समू झोपली. जेवायला उशीर याच्यामुळे झाला की मायचं दर्शन घ्यायला कोणी कोणी येत होतं आहे ना. मग हा तर आज मस्त रशी आहे. रशी केली का? हा रशी आहे, खिचडी आहे आणि बाजऱ्याच्या भाकरी. हा मस्त बेते पा. तू कुठं बसती ग? मी तुम्हाला एकदा देते गरम करून तूप खिचडीवर खायला, हा आणि मग मी आली कुंभ बसते. हा बर. तर मधीच स्वामीनी हालचाल करायला लागली तर सोन्या गेला पा तिला थापटाला. आणि सोनूची मम्मी बसली आता इकडे जेवायला. काय तुला आज? मला दूध भाकर तर दूध आणि ज्वारीची भाकर आहे तिला. आणि रशी तोंडी लावण. रशी तोंडी लावती. आणि मी चालू केलं पा जेवायला. एकच नंबर झाली पा खिचडी. रशी बी चांगली झाली. रशी बी चालू झाली ना. हा नागर झाली रशी. हा आणि सोबत मी असं लोणचं घेतलं. आणि कांदा आहे, लिंबू आहे, त्याच्यावर तूप घेतलं. त्याच्यामुळं ते बेद भारी जमला आहे ना. हा तर माय दमेले आज. पोटभर जेव मा. हा आणि तू बी पोटभर जेव. तर चला मग घेतो आता जेवून. व्हिडिओ खूप मोठा झाला आजचा, तर थांबू आता इथं आहे ना. तर चला, धन्यवाद. बाय बाय. बाय.